नवरात्रीमध्ये जो अखंड नंदादीप चालतो, आपल्याला थोडं लक्ष ठेवलं पाहिजे की नंदादीप जळणं म्हणजे काय. नंदादीप जळणं म्हणजे काय की जेवढं तेल जळेल तेवढं विघ्न टळेल. माझे आजोबा सांगायचे असे की तेल आपण जसं एखादा संकल्प करतो की 11 दिवस मी अखंड नंदादीप अखंड दिवा लावेल, माझं हे असं असं संकट आहे ते दूर व्हावं. तर त्या दिव्याच्या प्रभावाने, त्या दिव्याच्या सेवेने आपलं ते संकट हळूहळू निरसन व्हायला सुरुवात होते. पण अखंड नंदादीप असा संकल्प केल्यानंतर मग अखंड आला, मग आपली जबाबदारी आली. त्यात खंड नको व्हायला, म्हणजे खंड झाला विजला म्हणजे खंड झालं असं आहे. तर म्हणून शब्द वापरला जातो की अखंड नंदादीप. आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. वात जळाली थोडीशी पुढे करायची, हाताने वात पुढे नाही करू, काडी घेऊन त्याने पुढे करायची वात, वेळोवेळी तेल टाकायचं यामध्ये आणि संकल्प करायचा. काय हरकत आहे. आपल्याला जर कधी आयुष्यामध्ये जगदंबेने तिची सेवा करण्याची एवढी मोठी संधी दिली, आपण नवरात्रोत्सव साजरा करतो आहे घरामध्ये, तर आपण तो संकल्प करायचा. पथ्य म्हणजे असं काही लंघन नाही आहे, परंतु काही गोष्टी एकदम जबाबदारीने त्या केल्या पाहिजे. पहिली गोष्ट की मंत्रजप करताना आपण जमिनीवर बसायला नको, आपल्याला काहीतरी आसन पाहिजे. त्यात घोंगडीचं आसन असलं तर सर्वात उत्तम असतं असं आहे. तर आसन पाहिजे, आसनावर बसून पूजा केली गेली पाहिजे. आणि त्यानंतर पूजा करताना सर्वप्रथम आपल्या कपाळी काहीतरी लेणं लावलं पाहिजे. आपलं कपाळ जर कधी कोणतंही लेणं नाही आहे, हळद नाही, कुंकू नाही, चंदन नाही, भस्म नाही, काहीच नाही, तर खरी जगदंबेची सेवा करताना कुंकू लावायलाच हवं. तर ती सेवा पावन होते. त्याला म्हणतात ना, उघड्या कपाळाने सेवा करायची नाही यामध्ये. म्हणून कोणतीही पूजा अर्चा सुरू करताना सर्वप्रथम गुरुजी जे असतात पूजा करणारे, ते सर्वप्रथम आपल्या कपाळाला टिळा लावतात आणि मग पूजा सांगण्यास सुरुवात करतात. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पूजा करण्यास बसले, आसन आहे, आपले पाय पण आसनावरती आहे, आपण बसलो आहे आणि आपल्या कपाळाला काहीतरी आपण लावलेलं आहे, कोणताही टिळा लावलेला, त्यानंतर आपण पूजा करायला सुरुवात करतो. यामध्ये ही गोष्ट अतिशय महत्त्वाची.